जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. भक्तांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे तुमच्या प्रेमासाठी आणि आम्हा पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. या सिरीजमधल्या मागच्या 2 भागांमध्ये आपण काय समजून घेतलं? पहिल्या भागात कर्ज का वाढतं, स्वप्नातून मिळणारे संकेत. दुसऱ्या भागात मेहनत असूनही पैसा का मिळत नाही. या दोन्ही व्हिडिओंना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जर तुम्ही ते अजून पाहिले नसतील तर नक्की पहा. आजचा प्रश्न थोडा वेगळा पण खूप महत्त्वाचा आहे. नशिबात धन आहे की नाही हे कसं ओळखाल? काही लोक कमी मेहनत करूनही पुढे जातात आणि काही लोक सतत प्रयत्न करूनही तिथेच अडकतात. यामागे फक्त नशीब नसतं, पण काही संकेत आयुष्य स्वतः देत असतं. संकेत 1, लहान संधी सतत मिळत राहणं. या संधी पैशाच्या नसल्या तरी मार्ग दाखवतात. संकेत 2, कष्ट केल्यानंतर योग्य वेळी मदत मिळणं. हे नशीब जागं असल्याचं चिन्ह आहे. संकेत 3, अडचणी येतात पण पूर्ण अडत नाही. समस्या येतात पण मार्ग सापडतो. संकेत 4, स्वप्नात प्रकाश दिसणं, उंच ठिकाणी जाणं. प्रगती आणि धनयोगाचं हे मोठं लक्षण आहे. संकेत 5, धन टिकत नसतं पण हातात येत राहतं. नशिबात धन आहे पण शिस्त शिकवली जाते. संकेत 6, मनात अकारण सकारात्मकता. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. संकेत 7, देवावर श्रद्धा वाढत जाते आणि अपेक्षा हळूहळू कमी होतात. याचा अर्थ असा, नशिबात धन आहे पण वेळ लागणार आहे. लक्षात ठेवा, नशीब कधीच स्थिर नसतं. ते कर्माने आणि विचारांनी बदलत असतं. लहान उपाय: दररोज कृतज्ञतेने दिवस सुरू करा. पैशाला आणि मेहनतीला कधीही कमी लेखू नका. झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. नशीब हळूहळू पण नक्की बदलतं. जर आजचा विषय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी स्वतःवर शंका घेत आहे. या सिरीजचा पुढचा भाग येतोय, लक्ष्मी कृपा कधी सुरू होते हे ओळखायचे संकेत. पुन्हा एकदा धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.